अजितदादा वाचले. आता ह्या सर्व बातम्या खोट्या ठरल्या, कारण सत्य समोर आलं आहे. ऐकूनच महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे, कारण विमान अपघाताची एक अशी व्हिडिओ क्लिप समोर आली आहे ज्यातून अपघाताचं रहस्य पहिल्यांदाच जगासमोर आलं आहे. आम्हाला वाटत होतं दादा पुन्हा येतील, पण हे सर्व खोटं ठरलं आहे. काही लोकांना अन्न गोड लागत नव्हतं, इतकं दुःख झालं होतं. पण आता असा व्हिडिओ समोर आला आहे, त्यामुळे लोक खूप चिडले आहेत. लोकांच्या मनातील जागा आता संतापाने घेतली आहे. एक असा पुरावा सापडला आहे की त्यामुळे ह्या प्रश्नांचा मास्टर माइंड समोर आला आहे. एक असं मोठं नाव समोर आलं आहे की ज्याचा कोणी विचार करू शकत नाही. असा एक व्यक्ती की तो दादांच्या खूप जवळचा आहे, काही करू शकतो. जेव्हा हे नाव समोर आलं तेव्हा कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबलं आणि त्यांच्यात बदल्याची भावना निर्माण झाली. दादा परत आले, दादा फाईल घेऊन आले. खरं तर ह्या बातम्या पसरवल्या जात होत्या, कारण लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात जात होते. सत्य अखेर जगासमोर आले, ते एका व्हिडिओच्या माध्यमातून, CCTVच्या माध्यमातून. कारण सत्य बाहेरच येत नव्हतं. 28 जानेवारीला काय झालं हे सर्वांना माहीत आहे, पण तरीसुद्धा सर्वांना वाटत होतं दादा परत येणार, कारण 6व्या माणूस अजून सापडला नव्हता. पण 27 तारखेला काय घडले मुंबईमध्ये, असं कटकारस्थान शिजलं. अखेर सर्व माहिती समोर आली आहे. तपासामध्ये अशा 2 गोष्टी समोर आल्या आहेत ज्या दाखवल्या गेल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे 27 तारखेला 24 तासात काय काय घडलं होतं. 28ला सर्व झालं हेच सत्य माहिती होतं, पण 27चा अपडेट काहीच नव्हता. पण अपघात झाला तेव्हा एका व्यक्तीने व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ एक न्यूज चॅनलला हाती लागला. तो व्हिडिओ नष्ट करणार होते, तोपर्यंत तो व्हिडिओ सर्वांकडे पसरला आणि आता अशा बातम्या कधीच दिसणार नाहीत. दादा जिवंत आहेत, परत येणार, कारण आता दादांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार. कालपर्यंतच्या ज्या अफवा पसरल्या होत्या त्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. एक कटू सत्य आपल्यासमोर आले, दादा आता परत येणार नाही. कोण होता तो व्यक्ती ज्याने अपघाताची सुपारी दिली? खरंच तो अपघात होता की थंड डोक्याने चाललेली चाल होती? 27 तारखेला रात्री 10 वाजता मोबाईलची रिंग वाजली. तो फोन कोणाचा होता हे आजही एक रहस्य आहे, कारण तो फोन घेतल्यावर दादांच्या चेहऱ्यावरील सर्व हावभाव बदलले. तो संवाद 15 मिनिटे चालला. एवढी तातडी कशासाठी? मी परतल्यावर आपण संवाद करून, असे दादा सांगत होते. परंतु समोर असा दबाव केला की दादांना आपला निर्णय बदलावा लागला. विषय होता एक फाईलमुळे दादांना मुंबईत तातडीने यावे लागले. नेहमी मंत्रालयात रात्रीचा कारभार बंद असतो, पण त्या रात्री मंत्रालयात 7व्या मजल्यावरून येणारे खिडकीलाच तो उजेड काहीतरी विखारी शिजत असल्याचा संदेश देत होता. CCTVच्या काळावर धुपरणात एक सावली कैद झाली होती. फाईलचा अडथळा जाणीवपूर्वक निर्माण केला होता आणि षडयंत्राचा मार्ग सुरू झाला आणि दादांना आकाशाच्या मार्गाने धाडण्यात आले. अगोदरच 27 तारखेला विमानाचा खेळ केला होता. विमानाच्या भोवती काही अनोखी चेहरे दिरक्या घालत होते. त्यापैकी एक चेहरा उघडकीस आला आहे, तो रमेश. त्यांच्या बँके खात्यात आदल्या दिवशी दे वही पेन, मी लिहून काढते, तुझी भाषा मला एक परकीय शक्तीकडून मोठी रसद पाहिली होती. विमानात केलेला तो बदल इतका अचूक होता की अनुभवी वैमानिकालाही मरणाचा सुगाव लागेन. कॅबिन होती. कोण आहे तो वजनदार नेता? त्या रात्री त्या नेत्याने दादांशी 3 वेळा संपर्क केला होता. त्याचा सतत आग्रही फाईलवर स्वाक्षरी केल्याशिवाय परत येऊ नका. विमानात होणारी गडबड, हे सर्व काय आहे? त्या शेवटच्या एका मिनिटात
नेमकं काय घडलं? आज यात्रांना त्या रमेश नावाच्या व्यक्तीत शोध घेत आहे, जो त्या दिवसापासून वाऱ्यासारखा गायब झाला आहे. त्याचे शेवटचे लोकेशन दक्षिण मुंबईत आढळले आणि नंतर त्याचे अस्तित्वच पुसल्या गेले. त्याला देशाबाहेर पाठविले की त्याचा आवाज कायमचाच बंद केला. रमेशची नियुक्ती कोणाच्या आदेशावरून केली होती? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर कधी मिळणार? तपास यंत्रणाद्वारे कोणताही कायदेशीर मर्यादांमुळे वार करत नाहीत. तांत्रिकी अपयश नसून एका मोठ्या राजकीय हत्याकांडाचा भाग असल्याने नाकारता येत नाही. ह्या सर्व गोष्टी रहस्याच्या तपासावर आधारित आहेत. आम्ही कोणत्याही निष्कर्षावर शिक्कामोर्तब करत नाही, कारण सत्य अजूनही पडद्याआड असू शकतं.